नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जगाचा भूगोलमधील जगाचा प्राकृतिक भूगोल यावर आधारित वारंवार विचारले जाणारे 40 प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आपण आपला पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, जगातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी कोणती? तर यापैकी जगातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी आहे ॲमेझॉन नदी. ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. पाण्याचा विसर्ग आणि पात्राची रुंदी विचारात घेता दक्षिण अमेरिकेतून वाहणारी ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी मानली जाते. त्याचबरोबर लांबीच्या बाबतीत जर विचार केला तर लांबीच्या बाबतीत जगातील सर्वात लांब नदी आहे आफ्रिकेतील नाईल नदी. या 2 नद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी सर्वात लहान खंड कोणते आहे? तर ते आहे ऑस्ट्रेलिया. ऑप्शन 1 बरोबर आहे. पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत आणि ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात लहान खंड असून तो पूर्णपणे दक्षिण गोलार्धामध्ये स्थित आहे. त्याच्यानंतर आशिया हा काय आहे? तर हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. हे 2 खंड तुम्हाला लक्षात ठेवायचे, सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर पृथ्वीचा केंद्रभाग हा निफे या नावाने ओळखला जातो. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. पृथ्वीच्या गाभ्यात निकेल म्हणजेच Ni आणि लोह म्हणजे Fe हे धातू प्रामुख्याने आढळतात, त्यामुळे याला निफे असं म्हणतात. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, सूर्याच्या मदतीने करता येते असे कालगणनेचे एकक कोणते? तर त्याला आपण वर्ष असं म्हणतो. ऑप्शन 3 बरोबर आहे. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावधीला वर्ष असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे? तर यापैकी सर्वात लहान महासागर आहे आर्क्टिक महासागर. ऑप्शन 1 बरोबर आहे. तर आपल्याला इथे 5 महासागर दिसत आहेत. पहिला आहे प्रशांत महासागर, हा सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे. त्याच्यानंतर आहे अटलांटिक महासागर, हा दुसरा सर्वात मोठा महासागर आहे. तिसरा आहे हिंदी महासागर, हा तिसरा सर्वात मोठा महासागर आहे. चौथा आहे दक्षिण महासागर, हा सर्वात चौथा मोठा महासागर आहे. आणि आर्क्टिक महासागर हा सर्वात लहान महासागर आहे. हे तुम्हाला 5 महासागर लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, डॅश डॅश हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे? तर चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. या ठिकाणी देश आणि राजधानी दिलेले आहेत, तर यापैकी चुकीची जोडी आहे ऑप्शन 3 ऑस्ट्रेलिया आणि सिडनी ही चुकीची जोडी आहे. कारण ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा ही आहे आणि सिडनी हे काय आहे? तर तेथील एक मोठे शहर आहे. ऑप्शन 3 आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8, अर्थ किंवा अर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल कुठे आहे? तर तो आहे यार्मथ USA मध्ये. तर अर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील मेन या राज्यातील यार्मथ या शहरामध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोठे आहे? तर ते आहे USA मधील न्यूयॉर्क या शहरामध्ये. तर न्यूयॉर्कमधील ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे जगातील सर्वात मोठे म्हणजे प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार काय आहे? जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन मानले जाते. ऑप्शन 1 आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10, युरोपला चीनची व आशिया खंडातील इतर देशांची सर्वप्रथम ओळख कोणी करून दिली? उत्तर आहे मार्को पोलो. ऑप्शन 4 बरोबर आहे. तर मार्को पोलो हा इटली देशातील व्हेनिस शहराचा रहिवासी होता. हा पहिला युरोपियन प्रवासी होता. त्याने 1271 मध्ये आशिया खंडाकडे प्रवासाला सुरुवात केलेली होती आणि तो चीनमध्ये पोहोचलेला होता. तेथे त्याने मंगोल सम्राट कुबलाई खानच्या दरबारामध्ये 17 वर्ष काम देखील केलेलं आहे. त्याचबरोबर त्याने चीन, भारत आणि आशिया खंडातील इतर देशांविषयी अतिशय सविस्तर माहिती मिळवली आणि मायदेशी परतल्यानंतर त्याने द ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो या पुस्तकामध्ये त्याने या माहितीचा उल्लेख केलेला आहे. आणि या पुस्तकामुळेच युरोपियन लोकांना आशिया खंड आणि चीनची सर्वप्रथम सविस्तर माहिती मिळालेली आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11,
जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने खालीलपैकी कोणते समुद्र जोडले गेलेले आहेत? तर ते आहेत भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12, अयोग्य विधान निवडायचं आहे. तर या ठिकाणी अयोग्य विधान आहे जमीन उशिरा तापते व पाणी लवकर तापते. हे काय अयोग्य विधान आहे? तर बरोबर विधान काय आहे? प्रत्यक्षात जमीन ही पाण्यापेक्षा लवकर तापते आणि लवकर थंड होते. तर ऑप्शन 4 आपलं या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, उधाणाची भरती कधी येते? तर ती येत असते अमावस्येला. अमावस्या आणि पौर्णिमेला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका ओळीत असल्याने काय होतं? सर्वात मोठी उधाणाची भरती येते. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. तर या ठिकाणी चुकीचे विधान आहे ऑप्शन 3, सूर्य, चंद्र व पृथ्वी हे एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते. हे काय चुकीचे विधान आहे? तर बरोबर विधान काय? तर चंद्रग्रहणासाठी पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असावी लागते. त्यामुळे ऑप्शन 3 आपले येथे बरोबर असणार आहे. प्रश्न 15, खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटाचा असतो? तर ते 107 मिनिटांचा असतो. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, योग्य विधान निवडायचं आहे. तर या ठिकाणी योग्य विधान आहे ऑप्शन 1, पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात वारे हे अतिशय वेगाने वाहतात. हे काय बरोबर विधान आहे? ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, 23.5 उत्तर अक्षवृत्तास काय म्हणतात? तर त्याला कर्कवृत्त म्हणतात. ऑप्शन 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? तर जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे काराकोरम पर्वतरांग. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19, ग्रीनिच येथे दुपारचे 3 वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील? तर भारतामध्ये त्यावेळी रात्रीचे 8:30 वाजले असतील. कारण भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा कशी आहे? 5.5 मिनिटे 5.5 तासांनी कशी आहे पुढे आहे. इथं मिनिटे झालेलं आहे तर 5.5 तासांनी पुढे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली किती किमी खोलीपर्यंत आहे? उत्तर आहे 6,371. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21, उत्तर भारतातील उन्हाळ्यात दुपारी वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्यांना डॅश डॅश म्हणतात. तर त्यांना लू वारे असं म्हणतात. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. परिवलनामुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात काय होतात? तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23, दक्षिणायन हा कालखंड कोणता आहे? तर हा कालखंड आहे 21 जून ते 22 डिसेंबर. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24, पृथ्वीचे प्रावरण व गाभा यांच्यातील विलगतेला डॅश डॅश विलगता म्हणतात. तर यांच्यातील विलगतेला गटेनबर्ग विलगता असं म्हणतात. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25, सुएझचा कालवा कोणत्या 2 समुद्रांना जोडतो? तर सुएझचा कालवा हा तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र या 2 समुद्रांना जोडतो. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणता पर्वत हा वली पर्वत नाही? तर या ठिकाणी ब्लॅक फॉरेस्ट हा काय आहे? वली पर्वत नाही आहे. ऑप्शन 3 बरोबर आहे. तर वली पर्वत कोणकोणते आहेत? हिमालय, अँडीज आणि रॉकी हे काय आहेत? वली पर्वत आहे. आणि ब्लॅक फॉरेस्ट किंवा ब्लॅक फॉरेस्ट हा गटपर्वत आहे. प्रश्न 27, मोझांबिक देशाची राजधानी कोणती आहे? तर ती आहे मापुटो. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28, पृथ्वीची त्रिज्या किती आहे? तर पृथ्वीची त्रिज्या आहे सुमारे 6,370 किमी. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न 29, पृथ्वी आणि सूर्य यामध्ये सर्वाधिक अंतर कोणत्या महिन्यात असते? तर पृथ्वी आणि सूर्य यामध्ये सर्वाधिक अंतर हे जुलै महिन्यामध्ये असतं आणि या स्थितीला ॲफेलियन असं देखील म्हणतात. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30, पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे? तर ती आहे नायट्रोजन या वायूची. ऑप्शन 2 बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे सुमारे 78% इतके आहे. त्याच्यानंतर 21% ऑक्सिजनचे आहे, ऑर्गॉनचे आहे 0.93%, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे 0.04% आणि इतर वायू व बाष्प आहेत
0.03%. तर सर्वाधिक कोणत्या वायूचा आहे? नायट्रोजन वायूचा आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31. सूर्यमालेतील कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातं? तर तो आहे शुक्र. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न 32. चंद्रग्रहणात पुढीलपैकी कोणती क्रिया घडते? उत्तर आहे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33. टांझानियातील किलिमांजारो हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे? तर हा मृत ज्वालामुखी आहे. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34. हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? उत्तर आहे किंबर्ली. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35. उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे? तर तो आहे 22 डिसेंबर. ऑप्शन 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36. ओगासावारा बेट हे कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर जपानशी संबंधित आहे. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 37. कोलोराडो हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आढळते? ते हे उत्तर अमेरिकेमध्ये आढळतं. ऑप्शन 2 बरोबर आहे. कोलोराडो हे वाळवंट उत्तर अमेरिकेमध्ये आढळतं. प्रश्न क्रमांक 38. सहारा वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? तर ते आहे आफ्रिका खंडामध्ये. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39. यापैकी कोणत्या देशाची सीमा भारतासोबत लागत नाही? तर मालदीवची सीमा ही भारतासोबत लागत नाही. ऑप्शन 2 बरोबर आहे. आणि प्रश्न क्रमांक 40 आहे. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागून नाही? तर उत्तर आहे इराण. इराणची सीमा भारताला लागून नाही आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण जगाच्या भूगोलातील जगाचा प्राकृतिक भूगोल यावर वारंवार विचारले जाणारे 40 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशाच प्रश्नांचा सराव करायचा असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.